नमस्कार, आपण पाहत आहात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी येत्या 22 तारखेला मातंग समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी जय राजासाहेब कृती समितीच्या वतीने हे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आयोजक महेंद्र माधवराव भटलाडे आहेत। त्यानिमित्त आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत। नक्की 22 तारखेला कशा प्रकारे मोर्चा निघणार आहे, त्या मोर्चाचं आयोजन काय आहे, याविषयी सविस्तर घेतलेला वृत्तांत। भटलाडे साहेब नमस्कार। नमस्ते। आपल्या सूचनेनुसार आपण म्हणालात की 22 तारखेला आम्ही महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। काय सांगणार आपण जनतेला याविषयी? आज या ठिकाणी मी सर्व जनतेस व मातंग समाजात सांगू इच्छितो की एससीला मातंग समाजाला जे वाटा भेटायला पाहिजे ते एससी मध्ये मातंग समाजाच्या हिस्स्याला येत नसल्यामुळे मातंग समाज या आपल्या स्वतःच्या अधिकारापासून वंचित असल्यामुळे मातंग समाज अ ब क ड वर्गीकरण लागू करण्यात यावे व मातंग समाजाचा अधिकार मातंग समाजाचा न्याय हे सरकारकडून देण्यात यावं व मातंग समाजाची जी आतापर्यंत झालेले शोषण, जे आमचे अधिकार आम्हाला न मिळाल्यामुळे मातंग समाज या नांदेड जिल्ह्यामध्ये 22 तारखेला 22 जुलै 2026 रोजी नमस्कार चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नांदेडच्या तालुक्यामधून, गावातून, जिल्ह्यामधून सर्व ठिकाणून एक मातंग समाजाचं मोठं व्यापक रूप हे नमस्ते चौक येथे येतल आणि आपल्याला येणारा मोर्चा हे नांदेड शहरामध्ये मातंग समाजाचा आवाज आणि जल्लोष हे कसा दिसल हे दिसण्यात येईल आणि नमस्ते चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाईल व जिल्हाधिकारी कार्यालयाला आपलं जयराजासाहेब कृती समिती मातंग समाज महामोर्चा यांच्याकडून निवेदन देण्यात येईल व पुढील कार्यास जे समाज आहे त्या समाजाच्या वाटचाली कशा राहायला पाहिजे, अबकड वर्गीकरणासाठी शासन किती गांभीर्यानं विचार करत आहे या गोष्टीकडे मातंग समाज गांभीर्यानं बघत आहे आणि पुढील काळामध्ये या मोर्चाची दखल जर घेतली नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जयराजासाहेब कृती समितीकडून आक्रोश मोर्चा हे निघल आणि याची दखल शासनाने घ्यावी हे मी सांगू। या ठिकाणी आपण जय राजासाहेब कृती समितीच्या वतीने हा महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। तर यामध्ये आपल्याला समाजाचा प्रतिसाद कशा प्रकारे आहे आणि काय आयोजन चालू आहे पुढे? मला आता मोर्चाचं नियोजन झाल्याच्या नंतर आणि आव्हान झाल्याच्या नंतर नांदेड मधून वेगवेगळ्या अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाकडून नांदेडच्या वेगवेगळे गाव, तालुका व शहरातील सगळ्या कमिट्यांकडून एक चांगला प्रतिसाद असा भेटलेला आहे आणि मातंग समाज हा उत्साही दिसत आहे मोर्चासाठी आणि स्वतःहून मला एक असं छाती भरून यावं असं मला मातंग समाजाची साथ भेटत आहे व नांदेड जिल्ह्याचे जिल्हा जयंती मंडळ यांचे अध्यक्ष ईश्वरांना जाधव यांनीही भरपूर मला साथ दिलेली आहे व समाजातील सर्व नेते मंडळी, कार्यकर्ते हे सर्व माझ्या सोबत मला आता कुठं ना कुठं दिसत आहेत। मातंग समाजाच्या अबकड वर्गीकरण महामोर्चाची हे साथ येणाऱ्या 22 जुलैला हे नांदेडमध्ये दिसून येईल आणि मातंग समाज आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आपलं मागण्या मान्य करायला लावेल। सरासरी नांदेड शहरातून मातंग समाज किती येण्याची शक्यता आहे? त्यानंतर तालुका प्लेस मधून किती जनता येईल असं आपल्याला वाटतं? आता मी जे मीटिंगा घेत आहे, ज्या ठिकाणी नांदेड शहरामध्ये मी फेऱ्या मारत आहे, एक माझा सरासरीचा अंदाज असा आहे
की 5 ते 10 हजार हे मातंग समाज जे राजासाहेब कृती समितीकडून आयोजित मातंग समाज आक्रोश महामोर्चा या ठिकाणी नमस्ते चौक येथे उपस्थित राहील असा माझा अंदाज आहे. 5 ते 10 हजार जेव्हा समाज बांधव नांदेड शहरामध्ये येणार तेव्हा मला वाटते रस्त्यानं पूर्ण मुंग्यासारखा समाज दिसणार. तर या समाजाला म्हणजे जे मोर्चाला शासनाकडून कशा प्रकारे प्रतिसाद राहणार आहे, शासनाचं काय नियोजन आहे यावर? शासनाकडून आम्हाला चांगला प्रतिसाद भेटलेला आहे. आम्ही शासनाला विनंती आहे म्हणजे लेटर पॅडच्या माध्यमातून आमच्या आंदोलनाची आम्ही मागणी केलेलीच आहे व शासन आम्हाला चांगला प्रतिसाद देऊन हे महामोर्चा यशस्वीरित्या पार पाडण्यामध्ये आणि या मोर्चाला काही कलंक लागू नये यासाठी प्रशासन साथ देईल अशी अपेक्षा आहे. आपण निवेदन कुणाकुणा दिलं? मी निवेदन हे वजीराबाद पोलीस स्टेशनला दिलेलं आहे DYSP व शिवाजीनगर पोलीस स्टेशन व विमानतळ पोलीस स्टेशन आपल्या मोर्चाच्या रूट संबंधी जेवढेही पोलीस स्टेशन येतात त्या पोलीस स्टेशनला मी आपल्या मोर्चा संबंधी पूर्वकल्पना दिलेली आहे. नांदेड शहरातून आणि बाहेरून किती येतील असा अंदाज आहे समाज बांधव? सरासरी जर एक अंदाजा पकडला तर नांदेडच्या बाहेरून एक 2 ते 3 हजार व नांदेड मधून एक 3-4 हजार पर्यंतचा आकडा असा मला जनतेमधून प्रतिसाद भेटताना दिसत आहे. सरासरी तुमचं म्हणणं आहे की नांदेड शहरामधून 3-4 हजार येतील, तर बाहेरून देखील तालुका प्लेसून खेड्यापाड्यातून वाडीतळ्यातून 3 ते 4 हजार येतील. तर त्यांना येण्यासाठी काही आपल्याकडून सुविधा आहे या स्वखर्चाने त्यांना यायचं आहे? मातंग समाज हे गोरगरीब दलित मागासवर्गीय आहे. मातंग समाज हे रोज करून रोज खाणारा समाज आहे. पोटावर हलकी घेऊन जगणारे आम्ही लोक, आम्ही जे येणार आहेत मातंग समाजाचे कार्यकर्ते सैनिक ते स्वतःच्या खर्चातून स्वतः पैसे देऊन आणि समाजासाठी एकत्रित होऊन आपल्या मागण्या करण्यासाठी या मोर्चाला बळकट करण्यासाठी हे सर्वजण येत आहेत आणि ह्याच्यामध्ये आर्थिक जेही पैसा लावत आहेत ते स्वतःच्या पैशाने लावत आहेत. म्हणून मी माझ्या मातंग समाजाच्या वाघांना मी आवाहन करतो की या उठा आणि एकत्रित व्हा, आज जागा व्हा. मातंग समाजाच्या हक्कासाठी आज मातंग समाजानं एकत्रित येऊन महामोर्चाला यशस्वी करणं हे काळाची गरज आहे. जुलै महिना म्हणजे हा पूर्ण पावसाचा महिना आहे आणि आपलं जे मोर्चा आहे तो 22 जुलै रोजी आहे. 22 जुलै रोजी दुपारी म्हणजे दुपारच्या नंतर म्हणजे कमीत कमी पूर्ण नमस्कार चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जायला कमी भरती 2 ते 3 तास लागतात, म्हणजे 3 वाजतात. पाण्या पावसाचे दिवस आहेत. तर जे येणारे जी जनता आहे त्यांना काय सांगणार, कशा प्रकारे रूट आहे? कारण प्रत्येक जण वेळेला येईल असं नाही. काही जण 12 वाजता येतात, काही जण 1 वाजता येतात. ज्याने जशा प्रकारे ऍडजस्ट होईल त्याप्रमाणे रस्त्यातून काही जण ऍडजस्ट होतात. तर त्यांना कुठून सोयीस्कर पडेल आणि कशा प्रकारे हा मोर्चा जाणार आहे जेणेकरून येणाऱ्याला त्यामध्ये सामील होता येईल? आपण मोर्चाची परवानगी 22 जुलैला नमस्ते चौक येथून घेतलेली आहे. तर आपला वेळेवर मोर्चा निघल आणि नमस्ते चौक, राजासाहेब मार्केट, महाराणा प्रताप चौक आणि अण्णाभाऊ साठे व चिखलवाडी त्याच मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालय अशा पद्धतीनं आपल्या मोर्चाचं रूट राहणार आहे. आणि सर्व समाजाला मी सांगू इच्छितो की आपला मोर्चा हे वेळेवर निघणार आहे आणि समाजाला सोबत घेऊन सगळेजण शांततेमध्ये आपला मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतील. आपला मोर्चा जर 12 वाजता निघणार असेल तर देगलूर परिसर असेल, त्यानंतर किनवट भाग असेल, जे की नांदेडपासून बराच अंतर आहे, ते नांदेडमध्ये तालुका प्लेस आहे, तिथून यायला कमी भरतेला 7 वाजता 6 वाजता निघावं. तेव्हा बरेच जण सकाळी कोणी चहा घेऊन निघतात, कोणी नाश्ता करून निघतात, परंतु हा पूर्ण दिवस जाणार आहे या ठिकाणी. तर त्यांना आल्याच्या नंतर चहा पाण्याची काही सुविधा वगैरे आपण केलेली आहे या कोणत्या संस्था करणार आहेत या कोणाला आपण आवाहन करणार आहात की या ठिकाणी या मोर्चाला आपण सहकार्य करावं, या ठिकाणी चहा नाश्त्याची सोय करावी? या मोर्चामध्ये येणाऱ्या
माझ्या मातंग समाजाच्या बांधवांना यांच्यासाठी मी माझ्याकडून अन्नदान व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि जर मातंग समाजाचे मंडळ किंवा वेगवेगळ्या संघटना यांनाही जर अन्नदानाचे व अन्नदान करावं किंवा सामील व्हावं अशी जर इच्छा असेल तर त्यांनीही करा आणि मोर्चाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करा. तुमची विनंती आहे, परंतु शेवटी जास्तीचा प्रश्न झाला. समजा जर कुणाला करायचं असेल तर करू शकतात, कारण मातंग समाजाचा मोर्चा म्हटल्यानंतर पूर्ण मातंग समाजच या ठिकाणी एकत्र येणार आहे. त्यामुळे कोणीही या ठिकाणी खर्च करू शकतो, कोणीही तुम्हाला सहकार्य करू शकतं आणि कोणीही या ठिकाणी सहभागी होऊ शकतं. तर या ठिकाणी दुसरा प्रश्न असा होता की दिवसभर राहणार, या पावसाळा दिवस आहे, तर या ठिकाणी काही जणांची पाण्याची असेल, भिजण्याची असेल, काही म्हणजे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही नाश्त्याची जेवणाची सोय केली आहे, काय सुविधा केल्या आहेत थांबण्यासाठी? हे बघा, मोर्चा झाल्याच्या नंतर मोर्चामधून जाताना मोर्चेकऱ्यांना अन्नदान व पाणी यांची सुविधा आपण केलेली आहे. व पावसाची तर मातंग समाज हे वाघाची औलाद आहे आणि त्या पाण्याला, त्या पावसाला न भिजता न डगमगता हे मातंग समाज आपला महामोर्चा यशस्वी करण्यासाठी तन मन धनातून प्रयत्न करणार. मातंग समाजाला मातंग समाजाला अनुसूचित जातीतून अबकड उपवर्गीकरण मिळावं याकरता मातंग समाज आज बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करत आहे. त्यामध्ये सध्या बऱ्याच ठिकाणी तालुका प्लेसवर असेल, गाव पातळीवर असेल, त्यानंतर मुंबई सारख्या ठिकाणी असेल, उपवर्गीकरणासाठी मोर्चे चालू आहेत. तर बऱ्याच ठिकाणी उपोषण देखील चालू आहेत. तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? ह्या मोर्चामध्ये मी सर्व मातंग समाजातील बांधवांना सांगू इच्छितो की हे मोर्चा महेंद्र भटलाडे किंवा जयराजासाहेब कृती समितीकडून आयोजित जरी असेल तरी सर्व संघटना, सर्व पक्ष आणि सर्व घटक हे या मोर्चामध्ये सामील व्हावे. वाटलं तर पाठिंबा द्यावा. आपापले पक्षाचे, संघटनेचे जे काही फलक असतील ते सर्व घेऊन या. पण या मोर्चाला यशस्वी करण्यासाठी नांदेड जिल्ह्यामधून, तालुक्यातून जे मातंग समाज येत आहे त्याच्यामध्ये बळ देण्यासाठी मातंग समाजाच्या विविध संघटना येतील असा अंदाज आहे. आणि माझं काही जणांसोबत बोलणं सुद्धा झालेलं आहे. मोर्चा चालू असताना पोलीस प्रशासन असेल, त्यानंतर महानगरपालिका असेल, त्यानंतर वाहनासाठी जे पोलीस प्रशासन असेल, वाहतूक, तर या सर्वांना आपण काय आवाहन करणार आहात जेणेकरून मोर्चाला सहकार्य व्हावं व मोर्चा यशस्वी व्हावा? नाही, पोलीस प्रशासनाला तर आमचं सहकार्य राहील. आम्ही कायदा तोडणारी अवलाद नाही, आम्ही कायदा पाळतो. पण ज्या पद्धतीनं मातंग समाजावर हल्ले होत आहेत आणि मातंग समाजाच्या महापुरुषांच्या विरोधामध्ये काही विद्रोही घटक आपल्या तोंडातून एक घाण शब्द बोलत आहे, त्या संबंधी आम्ही प्रशासनालाही सांगणार आहोत या मोर्चाच्या माध्यमातून. आणि वेळ प्रसंगी मातंग समाज हे उग्र रूप सुद्धा घेऊ शकते, या गोष्टीची कल्पना त्या लोकांना राहायला पाहिजे. मातंग समाज हे संयमी समाज आहे, पण मातंग समाजाची कोणी छेड काढू नये, कोणी महापुरुषांवर बोलणं, अभद्र बोलणं करू नये. नाही तर मातंग समाज आपल्या पद्धतीनं त्याला उत्तर देईल कायदेशीर. नक्कीच या ठिकाणी आरक्षण म्हणजे कुणाच्या घरचं नाही. आरक्षण हे सरकारकडे आहे, ते शासनाकडे आहे, जे की ते त्यांनी देतील. परंतु प्रयत्न करणं हे सगळ्याचं काम आहे. एक पुराणी गोष्ट आहे. एक जंगलामध्ये आग लागलेली असते, तर एक चिवताई एक जंगलातल्या त्या बाजूच्या पानाचं पाणी आणून जंगलाची आग विझवण्याची प्रयत्न करते. तर एक कावळा किंवा एखादा दुसरा पक्षी विचारतो की त्याला, तुझ्या एवढं मोठं आज जंगल पेटलेलं आहे आणि यामध्ये तुझ्या चोचीभर पाण्याने काय होणार आहे? परंतु तिने एवढंच सांगते की जेव्हा हे जंगलात आग लागलेली आहे, जेव्हा या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा इतिहासामध्ये आग लावणाऱ्यामध्ये माझं नाव असणार नाही, तर हे आग विझवणाऱ्यामध्ये नाव असेल. आणि खरोखरच त्या पद्धतीनं आज तुमची संघटना छोटी असेल, मोठी असेल, या ठिकाणी जय राजासाहेब कृती समिती ही जी तुमची छोटी असेल, मोठी असेल, परंतु नक्कीच ज्याही टाइमला हे आरक्षण मिळेल त्यामध्ये नक्कीच जय राजासाहेब कृती समितीच्या वतीने या महेंद्र माधवराव भटलाडे यांचे देखील सुवर्ण अक्षरामध्ये नाव त्यामध्ये येईल, यासाठी हा प्रयत्न आहे. आणि समाजाला नक्कीच न्याय मिळावा
याकरता हा प्रयत्न आहे. आपण जे ही बातमी ऐकत आहेत आपले समाज बांधव असतील, इतर बांधव देखील असतील, त्यांना काय संदेश द्याल की त्यांनी देखील आपल्या या आक्रोश मोर्चामध्ये सामील व्हावं? मी आज नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुका 16 तालुके, गाव तांडे सर्कल यांना मातंग समाजाच्या सर्व लोकांना मी सांगू इच्छितो की जे मातंग समाजाचा एससी मधला वाटा आहे ते स्वतःला आपल्या न्याय हक्कासाठी आपल्याला वाटा आपला मिळत नसल्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये 22 जुलै रोजी नमस्कार चौक येथून जो महामोर्चा निघणार आहे त्यासाठी सर्व मातंग समाज, सर्व संघटना, सर्व पक्ष, जेवढे मातंग समाजातील तळागाळातील जुने जाणते कार्यकर्ते आहेत हे सर्वजण येऊन येणारा 22 जुलैचा मोर्चा हे नांदेड जिल्ह्यामध्ये एक नामांकित मोर्चा असा झाला पाहिजे व आपल्या मोर्चाची दखल हे महाराष्ट्र सरकारने घेतली पाहिजे. ह्याच्यासाठी मातंग समाज हे नांदेडच्या रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. तरी मी मातंग समाजाकडून अपेक्षा करतो की येणाऱ्या 22 तारखेचा महामोर्चा हे मातंग समाजाचे एकजूट दाखवणारा मोर्चा राहील व याच्यासाठी यशस्वी करण्यासाठी मातंग समाजाचा प्रत्येक नागरिक, प्रत्येक युवक याच्यासाठी कामाला लागल मी अशी अपेक्षा करतो. आणि मी म्हणजे 2 शब्द संपवतो. जय लवजी, जय राजा साहेब आणि जय अण्णा. नक्कीच या ठिकाणी 22 जुलै रोजी होणारा या ठिकाणी महाआक्रोश मोर्चा अतिशय उत्साहात या ठिकाणी निघणार आहे. दुपारी 12 वाजता या नमस्कार चौकापासून या महामोर्चाला सुरुवात होणार आहे. ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी याची समाप्ती होणार आहे. तरी आपण सर्व समाज बांधवांनी या महामोर्चाला आपण उपस्थित राहावं व शासनाकडून जे अनुसूचित जाती अवगड उपवर्गीकरण जे हक्काचा न्याय आहे, हक्कासाठी जी मागणी आहे ती आपली मिळवून घ्यावी व आपण या मोर्चाला सहकार्य करावं असं या ठिकाणी महेंद्र माधवराव भटलाडे यांनी केलेलं आहे. या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.